मुंबईमध्ये महापौर पदाची निवडणूक कधी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडून नगरसेवक निवडून आले तरी महापौर निवडीची प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाहीये। यामागचं मुख्य कारण म्हणजे भाजप आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांची गटनोंदणी अजून पूर्ण झालेली नाहीये। नियमानुसार अधिकृत गटनेते, उपगटनेते आणि व्हीप यांची नोंद झाल्याशिवाय महापौर निवडीची पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही। गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालिका प्रशासन महापौर निवडणुकीची अधिसूचना आणि मतदानाचं वेळापत्रक जाहीर करणार आहे। म्हणूनच सध्या राजकीय चर्चा सुरू असल्या तरी मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे। नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला जनतेनं कौल दिलाय, पण भाजप आणि शिंदेची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये। त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यात। मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक हे एक गट म्हणून नोंदणी करणार असल्याची माहिती समोर येते। मुंबई महापालिकेमध्ये आणि पर्यायानं विविध समित्यांमध्ये बहुमताचं संख्याबळ आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच भाजपला गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा महायुतीच्या नेतृत्वाचा विचार आहे। दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याची माहिती याआधी हाती आलेली होती। त्यासाठी शिंदे समर्थक नगरसेवक स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठीही जाणार होते, पण अचानकपणे नोंदणीसाठी जाणं त्यांनी टाळलं आणि त्यानंतर महायुतीच्या वतीनं दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटनोंदणीचा निर्णय झाला आणि त्यामुळे मुंबई महापालिकेतल्या समिती प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी युतीनं ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। पुणे महापालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये खलबत सुरू असल्याची माहिती आहे। मंत्रालयात दोन्ही नेत्यांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री पुणे महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत बैठक घेत असतानाच अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जाते। मुंबईत आज मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता MIG क्लब येथे होणाऱ्या या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहतील। तसंच मुंबईतील विजयी आणि पराभूत 52ही उमेदवार या बैठकीला हजर राहतील। तर या बैठकीमध्ये मनसेच्या पराभवाची कारण मीमांसा केली जाणार असून पक्षाची पुढील दिशा देखील ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेतील पराभूत उमेदवारांची मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पराभवाची कारणं, स्थानिक पातळीवर नेमकं काय घडलं याचा आढावा वर्षा गायकवाड आणि अमित पटेल यांनी उमेदवारांशी संवाद साधत घेतलाय। यावेळी अनेक ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीच पक्षविरोधात काम केल्याचे पुरावे नेतृत्वाकडे सादर करण्यात आलेत। मतदार यादीमधले घोळ, मतदान केंद्रामधले बदल तसंच वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात काम केल्यानं पक्षाला मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतीये। दरम्यान पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही नेतृत्वाने दिले आहेत। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत। चंद्रपूर महापालिकेवर मवियाची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे। महापौरपद अडीच वर्षासाठी हवं अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। तसंच स्टँडिंग कमिटीचं पद देखील 2.5 वर्षासाठी हवं असल्यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। चंद्रपूरमधल्या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आहे। उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक असल्याचं यावेळी वडेट्टीवार म्हणाले। महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी। आमची चर्चा सकारात्मक झाली। आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल। इथेही आम्ही एकत्र आलो तर अधिक मजबूतीनं तिकडे काम करता येईल। आता विजयराव वडेट्टीवार आहेत, चर्चा झाली, काही निर्णय झालेले आहेत, ते तिकडले नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, ते बोलतील असं ठरलेलं आहे। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाठिंबा देईल काँग्रेस। माझं असं म्हणणं आहे की विजयरावांना येऊ द्या आणि काही अडचण नाही आहे, सगळं सुरळीत आहे। महापौर काँग्रेसचाच पाहू ना, होणार।
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडून आदेश निर्गमित करण्यात आले. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांकडून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती झाली आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेतील राणी हिराई सभागृहामध्ये ही विशेष सभा पार पडेल. यासाठी विभागीय आयुक्तांकडून आदेश निर्गमित करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये अंतर्गत मतभेद सुरू आहेत. काँग्रेस पक्षाची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या आणि 3 नगरसेवक निवडून आलेल्या जनविकास सेनेनं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसला थेट इशारा दिलाय. दिरंगाई करू नका, काँग्रेसचा महापौर करा, अन्यथा पुढील सर्व निवडणुकात काँग्रेसला फटका बसेल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या आपसातील हेवेदाव्यामुळे किंवा चुकीमुळे जर भाजपचा महापौर बसला तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यात काँग्रेसला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, याची दखल काँग्रेसच्या नेत्यांनी घ्यावी. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरात एमआयएमचे 5 नगरसेवक निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा परिसरात बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आव्हाडांच्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा नागरी सत्कार करून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी भले मोठे पुष्पहार घालून आणि जेसीबीमधून फुलांची उधळण करत आव्हाडांचं स्वागत केलंय. असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे तिला ते सोशल मीडियावरती एक तिचं ते वक्तव्याचं तिचं ते बालिशपणाचं क्रेज आहे. ते काही त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही आहे. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत चॉकलेटला आया तर ते पण गाजेल, त्याच्यात काही मोठं हे नाही. मुंबई महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची नियुक्ती झाली आहे. नवीन महापौराची निवड करताना ते कामकाज पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणं अपेक्षित आहे. मागच्या महापालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता जवळपास 3 वर्ष होत आली आहेत आणि यामुळे मावळते महापौर ही संकल्पना मोडीत निघाली आहे. पण मुंबई महापालिकेच्या जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकतो. या नियमानुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा अधिकार होता, पण तो अधिकार काढून घेऊन तो प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आलाय. त्या परिस्थितीमध्ये विद्यमान महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. ठाण्यामध्ये माजी उपमहापौर मुकेश मुकाशी यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड झाली आहे. कोकण आयुक्तांकडे भाजपकडून ही नोंदणी करण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी संतोष शेट्टी यांची नियुक्ती झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संतोष शेट्टी यांच्या नियुक्तीचं पत्र जारी केलंय. त्यानंतर भिवंडी भाजपकडून कोकण भवनला गटनोंदणी करण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसनंतर भिवंडी महापालिकेमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. सोलापूर महापालिकेमध्ये एमआयएमच्या गटनेतेपदी वहिदा बानो शेख यांची निवड झालेली आहे. वहिदा बानो शेख या दुसऱ्यांदा एमआयएमच्या तिकिटावर सोलापूर महापालिकेमध्ये विजयी झाल्यात. दरम्यान सोलापूर महापालिकेमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आले असून भाजपनंतर एमआयएम सोलापुरात दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. ठाण्याचा पुढचा महापौर कोण याचा निर्णय 3 फेब्रुवारीला होणार आहे. ठाणे महापालिका सचिवांकडून विशेष सर्वसाधारण सभेचं नोटिफिकेशन जारी झालंय. 30 जानेवारीपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करावी लागणार असून 3 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महापौर आणि उपमहापौरांची अधिकृतरित्या घोषणा होईल. ठाण्यात महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जाते. तरी अनुसूचित जातींसाठी आरक्षण असल्यामुळे ठाण्याचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा संघर्ष अखेरीस संपलाय. भाजप आणि मित्रपक्षांच्या शहर सुधार आघाडीनं स्पष्ट बहुमत सिद्ध केल्यामुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. विभागीय आयुक्तांनी 44 नगरसेवकांच्या गटाला अधिकृत मान्यता दिल्यामुळे भाजप नेतृत्वाखालील सत्तेवर शिक्कामोर्तब झालंय. भाजपकडे असलेले 38 नगरसेवक आणि त्यांना शिवसेनेसह राष्ट्रवादी तसंच शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपनं सहजरित्या बहुमताचा आकडा पार करत 44 पर्यंत मजल मारली. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत.
भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षापासून इथे सत्तेत असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते त्यांनी मार्गी लावले नाहीत. ते आम्ही विरोधात बसून आवाज उचलून ते प्रश्न मार्गी लावू. चमत्कार घडेल असं वाटतं. चमत्कार घडेल नाही घडेल ते आपापल्या सदस्याच्या त्याची सतबुद्धी आहे. ज्या लोकांनी आज त्यांच्यासोबत गट स्थापन केला ते सदस्य काय भूमिका घेतात तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमचे जे सदस्य 6 सदस्य, आमचा हा गट आहे, आमचा 6चा गट आहे. आमचे 6 जणं आम्ही महाविकास आघाडी वंचित आम्ही एकत्र आहोत आणि एका दिलानं जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा मुहूर्त अखेर ठरलाय. 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या निवडणूक प्रक्रियेवर अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर महापौर निवडीचा कार्यक्रम अंतिम झालाय आणि यामुळे आता सोलापूरच्या महापौरपदी नेमकं कुणाची वर्णे लागणार याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलंय. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती केल्यामुळे ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आनंद बुक्कानुरेंनी स्वतःचा जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज मागे घेतला असून पदाचा राजीनामा देत थेट भाजपला पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडीच्या विचारधारेपासून काँग्रेस दूर गेल्याचा आरोप करत अक्कलकोटमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचा बिमोड करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सर्व शेतकऱ्याचे सत्यानाश करू पाहणाऱ्या त्या काँग्रेसचा आणि शिंदे गटाचा बिमोड करण्यासाठी आमची सर्व ताकद आम्ही भाजपबरोबर लावून या शिंदे गटाचा आणि भाजपचा पराभव करण्यासाठी आमची ताकद आम्ही पक्षाचा राजीनामा देऊन फॉर्म विड्रॉल मागे घेऊन आजपर्यंत प्रामाणिक काम आम्ही उद्धव साहेबांचे करून आता यापुढे आम्हाला तालुक्याच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आम्ही आमची ताकद भाजपबरोबर लावत आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आधी मावळमधील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. मला फाईल उघडायला लावू नका, ताकदीची भाषा करू नका असा इशारा भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना उद्देशून केलेला आहे. आता याला सुनील शेळकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बाळा भेगडेंकडे 2 दिवस आहेत, पाहिजे तेवढ्या फाईल्स त्यांनी काढून ठेवाव्यात, मी पुराव्यांसह सगळं बाहेर काढणार असं म्हणत शेळकेंनी भेगडेंना प्रत्युत्तर दिलंय. तुम्हाला समजने वाले को इशारा ही काफी एवढीच एक झलक दिली. मला फाईल ओपन करायला लावू नका, नाहीतर अंदर मावळा तुम्ही जर सुरुवात केली तर खूप लांबपर्यंत तो विषय जाईल. ज्या ठिकाणी माझ्यावर आरोप केले त्याच ठिकाणी उत्तर द्यायला जाणार आहे आणि मी पुराव्यानेशी उत्तर देणार आहे. 2 दिवस अजून माझ्या सभेला बाकी आहेत, तोपर्यंत काय फायली जमा करता येईल तेवढा करून घे आणि मी उत्तर दिल्यावरती फायली ओपन करा. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी स्वबळाचा नारा देत आपापले उमेदवार उभे केले. मात्र एकाही पक्षाला सर्व 54 जागांवर उमेदवार देता आलेला नाहीये. यामध्ये सर्वाधिक 50 जागांवर भाजप, 45 जागांवर राष्ट्रवादी तर शिवसेनेकडून 26 जागांवर उमेदवार देण्यात आलेत. वंचितने या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केलेत. शिवाय काही ठिकाणी अपक्षही आपले नशीब बाजमावत आहेत. बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदी डावलल्यानंतर नगर परिषदेच्या सभापती निवडीमध्ये भाजपचा वरचष्मा पाहायला मिळतोय. 5 पैकी 3 सभापतीपद भाजपकडे तर प्रत्येकी 1 सभापतीपद राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे गेले. उपसभापतीपदी डावललं गेल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांनी जाहीर केलेली भाजप शिवसेना युती अखेर संपुष्टात आली आहे. भाजपनं एबी फॉर्म न दिलेल्या ठिकाणी इतर उमेदवारांना पुरस्कृत करत स्वतंत्र भूमिका घेण्यात आलेली आहे. भाजपकडून पुरस्कृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आता सर्व जागा लढवणार आहे. युतीनुसार शिवसेना 25 आणि भाजप 27 जागा लढवणार होती, तर सिल्लोडमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत ठरली होती. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून 5 ठिकाणी एबी फॉर्म देत अधिकृत बंडखोरी करण्यात आली आहे, तर शिवसेनेमध्ये 11 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं समोर आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.